आज भावांबद्दल व्हिडिओ काढतोय मी. सख्ख्या भावांबद्दल व्हिडिओ काढणार आहे की त्यांचं लहानपण आणि मोठंपण आणि लग्न झाल्याच्या नंतर त्यांचं करिअर. घरात किती जरी भाऊ असले ना, लहानपणापासून एकत्र राहिलेले, खेळलेले, एका ताटात खाणारे, एका शाळेत जाणारे, मोठे होतात. मोठे झाल्यानंतर कुणी नोकरी लागतं, कुणी काय लागतं. त्यानंतर हळूहळू लग्न झाल्याच्या नंतर सगळ्यांचे लग्न झाल्याच्या नंतर जे सख्खे भाऊ असतात त्यानंतर त्यांच्या वाटण्या वगैरे होतात. ज्याचं त्याचं तो मोजून घेतो. मोजून घेतल्यानंतर ज्याच्या त्याचा संसार लागतो, पोरं मोठाली होतात किंवा काय अनेक गोष्टी घडतात. परत त्यांना मुलं होतात, अनेक गोष्टी घडतात. ह्याच्या बांधा कोर, त्याच्या बांधा कोर, ह्याने असं केलं, त्यांनी तसं केलं. ह्या गोष्टी घडतात कशामुळं माहिती आहे का? ह्या गोष्टी घडतात कशामुळं माहिती आहे का? त्याला फक्त लय नसतं, एकच कारण असतं. पण त्याच्यामागे एकच कारण असतं. ते कारण म्हणजे बाई असते. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. लहानपणापासून एकत्र भाऊ, एकाच ताटात खाणारी, एकाच गोधडीत झोपणारी, एकाच शाळेत जाणारी, एकाच आईची मुलं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस त्यांची लग्न होतात, लग्न होईपर्यंत त्यांचं सगळं एकत्र कुटुंब होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकत्र कुटुंब होतं. आणि ज्यावेळेस ह्यांची सगळ्यांची लग्न होत आहेत, तेव्हा त्यांची भांडणं चालू होतात. कशामुळं? की हे बायांमुळं. आणि प्रत्येक घरात हे चालू आहे. प्रत्येक घरात मी अनुभवलेत हे गोष्टी आणि घरातल्यांच्या. असं समजू नका प्रत्येकाच्या, माझ्या घरात हे, पण माझ्या घरात एवढं नाही आहे. कारण आमचा जुना काळ आम्हाला आठवतो, आम्ही अनुभवलेत गोष्टी. पण लोकांच्या घरातलं बघितलं तर वाईट वाटतं. आणि ही सगळ्या गोष्टी घडायला फक्त बाई कारण असते. जर एकत्र भाऊ असते तर एकत्र भाऊ जायना, म्हणजे ज्या बायका असतात त्या आपल्या नसतात, ते बाहेरून आलेल्या असतात. काहीला जमतं, काही समजून घेते, काही एखादी समजून घेत नाही. एक काय कुचकं बोलती, एक वाईट बोलती, एक काम करत नाही, अनेक गोष्टी असतात. ही फुटाफूट करायची होती परत ती बाईमुळं होती. आणि स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो. राग आला तरी चांगला, माझा व्हिडिओ बघा, नका बघू. स्त्रीसाठी, हे स्त्रीसाठी मी व्हिडिओ काढलेला आहे, पटू किंवा नाही पटू. पण ही जी कारस्थान आहे, त्याला कारस्थान फक्त बाई असते. फक्त बाई आणि बाईच.